महानगरपालिका प्रशासनाचा निषेध जाहीर निषेध, महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध। आमच्या मागण्या मान्य करा, तर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा। क्रमांक 8 आनंदनगर गल्ली नंबर 3 मध्ये नागरी सुविधा इथं कुठल्याही नागरिकांना मिळाल्या नाहीत। पावसाळा असून दे किंवा नसून दे, या प्रभागामध्ये नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा या भागात आयुक्तांनी पाणी करून सुद्धा इथं कोणतेही गटाराचं पाण्याचं नियोजन नाही, ड्रेनेज व्यवस्था नाही, रस्ता नाही, नागरिकांना सुविधा नाही। आज आम्ही नागरिकांना फोन केल्यानंतर, आम्ही नागरिकांनी कॉल केल्यानंतर लोकहित मंचावरती आम्ही नागरिकांच्या इथं प्रश्नासाठी आम्ही आलेलो आहे की नागरिकांच्या किती भावना तीव्र आहेत की महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही इथं सुविधा दिली नाही। आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि आम्ही त्यांचा लोकहित मंचाच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं जाहीर निषेध करतो की हा प्रभाग आणि आनंदनगर गल्ली नंबर 3 हा सुविधापासून पूर्ण वंचित आहे आणि आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी। नाही, जे पाणी साठले हे पाणी आहे असं गुण आम्ही घागरीवरून आमच्या तैनं गुण आम्ही आयुक्तांच्याकडे ऑफिसला जाणार, तिथं पाणी ओतणार असा आमचा लोकविंत इशारा आहे आणि ह्या नागरिक सुविधा याच्या प्रश्न आहेत तातडीने सोडावे असे लोकहित मंची मागणे। कुठू काढतात ते जातात ते, दुसरं काही सुविधा केली नाही। एवढ्या पायपा टाकल्या, त्या पायपातनं पाणी सप्लाय होत नाही। कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी सगळं पाणी आनंदनगर मध्ये 3 गल्लीत हा पाणी आहे। आता सध्या आम्ही पाण्यात आहे। 3 हाट्याची बाई आज किती वर्ष जगणार आहे आणि मला आता दम टाकायला आणि पाय घसरून पडले, माझा हात मोडलाय, माझी भरपाई देणे, माझी राजीव गांधीची पेन्शन बंद झाली आहे, नागरिक सेवाची मला पेन्शन पाहिजे। ओके, झालं एवढा त्रास पाण्याचा की जेवढे नगरसेवक निवडून आलेत सगळीजण काही कामं केलेली नाहीत आणि या पाणीचा प्रश्न कुणीच सोडलेला नाही। तर हिच्याबद्दल आमची निषेध एकदम नगरपालिकेकडनं एकदम आमची अपेक्षा अशी आहे की पाण्याचा काय तर बंदोबस्त करावा। आमची घरं, आमच्या प्लॉट, आमची झाडं सगळी गेलीत। आता काय राहिलं, फक्त आता आम्हीच जायचं राहिलंय, एवढंच राहिलंय आता पाण्यानं। एवढं दूषित पाणी येतंय, सगळं कुपवाड गावाचं पाणी इथंच आनंदनगरमध्ये सोडलेलं आहे। ह्याच्यावर नगरपालिका आणि आयुक्त साहेबांनी पाहणी करून सुद्धा ह्याच्यावर काही तोडगा काढलेला नाही। त्यांची तक्रार ते ॲप आहे त्याच्यावर सुद्धा पाठवून तिने आमचं काय दखल घेतलेलं नाही आहे। तरी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि जाहीर त्यांचं नगरपालिकेचा आणि जेवढे आमचे नगरसेवक निवडून आलेले त्यांचा निषेध करतो आम्ही। घरचं घर बांधलंय, आम्ही राहायलाय तिथं, माझी 2 पोरं आहेत। आता तिथं कसं आम्ही राहायचं, आता 2 पोरांनी घेऊन जाणं येणंच बंद झालं आमचं। ते जरा रस्त्यावर सगळं पाणीच आहे का? पाणी रस्त्यावर पूर्ण रस्ता आहे, पूर्ण आम्हाला जाणं येणंच बंद आहे। आम्ही रस्ताच नाही आहे, मग ते तुम्ही तक्रार करा असं आमचा विनंती आहे। इथल्या नगरसेवकांकडे काय तक्रारी वगैरे केल्या का तुम्ही? काय नाही, फोटो काढून येतात, काही केले नाही। खरं कायच इकडे हे करत नाही। लहान लहान पोरांनी कसं घेऊन राहायचं आता इथं, तेवढं तक्रार करा।